हिंदी चित्रपटसृष्टीच्या इतिहासामध्ये अशी काही नावं आहेत, की जी नावं पडद्यावरती अत्यंत क्रूरतेचा कळस गाठतात. पण खऱ्या आयुष्यामध्ये ही माणसं सोन्यापेक्षाही शुद्ध आहेत. पाठीमागच्या भागामध्ये आपण ज्येष्ठ अभिनेते जयंत यांचा जीवन प्रवास पाहिलेला होता आणि आजच्या भागामध्ये आपण माहिती घेणार आहोत त्यांचे सुपुत्र म्हणजेच हिंदी सिनेमाचा चेहरा बदलून टाकणाऱ्या एका अशा अवलिया कलाकाराची गोष्ट, ज्यानं पडद्यावरती गब्बर सिंग बनून जगाचा थरकाप उडवलेला होता. पण हे जे गब्बर सिंग आहेत, ते गब्बर सिंग प्रत्यक्ष जीवनामध्ये मात्र प्रचंड संघर्ष आणि दुःख भोगणारा कलाकार आहे. तर जाणून घेऊया अभिनेते अमजद खान यांच्या जीवनावरील पडद्यामागील खऱ्या कहाण्या, खऱ्या गोष्टी. तारीख होती 27 जुलै 1992. वार होता सोमवार. खान कुटुंबासाठी कधीही न भरून काढणारी जखम आज होणार होती. नेहमीप्रमाणे अमजद खान संध्याकाळच्या वेळी विश्रांती घेत होते. बराच वेळ झाला तरी ते उठलेले नव्हते आणि त्यामुळे त्यांची पत्नी शेहला यांनी त्यांचा मुलगा शाबाद याला सांगितलं की जा आणि वडिलांना उठव. त्यानंतर शाबाद जो आहे तो खोलीमध्ये गेला आणि त्यानं वडिलांना स्पर्श केला. तेव्हा त्याच्या पायाखालची जमीन सरकली, कारण अमजद खान यांचं शरीर बर्फासारखं थंड पडलेलं होतं. घाबरलेल्या अवस्थेमध्ये त्यानं तातडीनं डॉक्टरांना पाचारण केलं. डॉक्टरांनी तपासणी केली आणि अमजद खान यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याचं त्यांनी सांगितलं आणि अँड्रेलिन नावाचं एक दुर्मिळ इंजेक्शन तात्काळ पाहिजे असं सांगितलं. त्यानंतर आता आपल्या वडिलांचे प्राण वाचवावेत या आशेनं शाबाद वेड्यासारखा घरातनं बाहेर पडला आणि ते इंजेक्शन काही सर्वसामान्य मेडिकलमध्ये मिळणारं नव्हतं. या दुकानात जा, त्या दुकानात जा, सगळीकडे धावपळ करत 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 तो फिरत होता आणि मग आशा पारेख रुग्णालयाच्या जवळ आला. तिथे एक मेडिकल होतं, त्या ठिकाणी त्याला ते इंजेक्शन मिळालं आणि त्यानंतर ते इंजेक्शन घेऊन जोराने धावत पळत तो घरी पोहोचला. पण तोपर्यंत उशीर झाला होता. डॉक्टरांनी अत्यंत जड अंतःकरणाने सांगितलं की आता तुझे वडील या जगात नाहीत. वयाच्या अवघ्या 51व्या वर्षी या महान कलाकारानं या जगाचा निरोप घेतलेला होता. आता हा जो धक्का होता तो धक्का प्रचंड मोठा होता आणि शाबादचा ताबा जो आहे स्वतःवरचा तो सुटला आणि वडिलांच्या जाण्याचा राग, दुःख आणि याच्यातनं त्यानं घरातल्या वस्तूंची तोडफोड केली होती. त्यानंतर डॉक्टरांवरती त्यानं हल्ला केलेला होता आणि स्वतःचा हात त्याच्यामध्ये जखमी झालेला होता. आणि दुसरा मुलगा जो आहे धाकटा मुलगा, त्याच्यावरती इतका वाईट परिणाम झाला की काही दिवस तो मुलगा आजारी होता आणि नंतर त्याला दम्याचा त्रास सुरू झाला होता. म्हणजे ऐन वेळेला या सगळ्या संकटाने म्हणजे अचानकपणे पती गेले, त्यानंतर मुलं आजारी पडली आणि त्यामुळे मग अमजद खान यांच्या पत्नी शहला यांनी हे सगळं धैर्यानं कुटुंबाची धुरा सांभाळली आणि काही दिवसातच त्यांनी आपलं दुःख बाजूला ठेवून बांधकाम व्यवसायात पाऊल ठेवलं आणि कुटुंबाचा त्या मुख्य आधार बनलेल्या होत्या. आता अमजद खान यांचं जीवन एका बाजूला प्रचंड प्रसिद्धीनं वेढलेलं होतं. असं असलं तरी त्या गोष्टीला दुःखाची किनार होती, संकटाची किनार होती, अडचणी होत्या, प्रॉब्लेम होते आणि जरी समजा ते एका अभिनेत्याचे पुत्र असले तरी सुद्धा त्यांचा संघर्ष आणि त्यांचं जे काही स्ट्रगल आहे ते मात्र कमी झालेलं नव्हतं. अमजद खान यांचा जन्म 12 नोव्हेंबर 1940 मध्ये पेशावर या ठिकाणच्या पठाण कुटुंब जो आहे त्यांच्यामध्ये झालेला होता आणि तो भाग जो आहे तो आता पाकिस्तानमध्ये आहे आणि यांचे वडील होते जयंत खान, झकारिया खान. आता हे त्या काळातले आघाडीचे अभिनेते होते. आता यांचा परिवार जो आहे तो 1947 ची जी फाळणी झाली होती देशाची, तर त्यावेळेस मुंबईमध्ये आलेला होता आणि अमजद यांनी वांद्रे या ठिकाणच्या सेंट अँड्र्यूज हायस्कूल जे आहे त्या ठिकाणी शालेय शिक्षण घेतलेलं होतं आणि RD कॉलेजमधून म्हणजे महाविद्यालयीन पदवी त्यांनी घेतलेली होती. आता घरामध्ये वडील एवढे मोठे कलाकार होते, त्यामुळे अमजद यांना अभिनयाचे धडे घेण्यासाठी कुठेही जायला लागलेलं नव्हतं आणि ते नेहमी सांगायचे की अरे माझे वडीलच माझं विद्यापीठ आहे, त्यामुळे मला हे अभिनय शिकण्यासाठी दुसऱ्या विद्यापीठात जायची गरज नाही. तेच त्यांचे सगळ्यात मोठे गुरु होते. आता वयाच्या 11व्या वर्षी त्यांनी नाझनीन नावाच्या चित्रपटात बाल कलाकार म्हणून वडिलांच्या बरोबर ते काम केलेलं होतं. वडील मुख्य भूमिकेत होते आणि त्याच्यामध्ये छोटासा अमजद काम करत होता. पुढे राज कपूर यांच्या दिल्ली दूर नहीं या चित्रपटात त्यांनी काम केलं होतं. चित्रपट आणि रंगभूमीची ओढ त्यांना अगदी लहानपणापासून होतीच आणि ती दिवसेंदिवस वाढत चाललेली होती आणि ते रंगभूमीवरती नाटक वगैरे करायचे. त्यावेळेस लेखक सलीम खान आणि जावेद अख्तर हे जेव्हा शोले चित्रपटाची कथा लिहित होते, त्यावेळेस त्यांनी
गब्बर सिंगसाठी त्यांना एक नवीन चेहरा पाहिजे होता. दमदार आवाज आणि नवीन चेहऱ्याची गरज होती. आणि एका नाटकाच्या दरम्यान मग त्यांनी अमजद खान यांचा अभिनय पाहिला. आता सलीम खान यांना वाटलं, की अरे हा अभिनेता हे रोल करू शकतो. गब्बर सिंगचं काम करू शकतो. आणि मग त्यांनी रमेश सिप्पींना हे सांगितलं. आणि आता रमेश सिप्पींची पहिली पसंती त्या काळातील प्रसिद्ध खलनायक होते डॅनी. तर डॅनींना चित्रपटात घ्यायचं ठरलेलं होतं. पण डॅनींचं दुसऱ्या एका चित्रपटाचं चित्रीकरण चाललेलं होतं. तारखा दिलेल्या होत्या आणि त्यामुळे आता काय करायचं, काय करायचं त्यामुळे डॅनींनी ती भूमिका नाकारली. आता ही संधी आली अमजद खान यांच्याकडे चालून. पण हा प्रवास इतका सोपा नव्हता. चित्रपट जो आहे त्याचं चित्रीकरण चाललेलं होतं आणि त्यावेळेस अमजद खान यांच्या आवाजाची खिल्ली उडवली जायची. कारण त्यांचा आवाज खलनायकाला शोभणारा नव्हता. अत्यंत पातळ अशा पद्धतीचा होता. आता बघा, एका बाजूला अमिताभ बच्चन आहे, त्यांचा आवाज कसा आहे, अगदी खर्जातला. आणि धर्मेंद्र यांचा सुद्धा आवाज, आणि ते त्यावेळेस सुपरस्टार होते. आणि या दोघांच्या समोर हा गब्बर सिंग उगच असा पातळ आवाजामध्ये बोलणारा, त्यामुळे ते फिके पडतील असं सगळ्यांना वाटत होतं. आता चित्रीकरणाचा दिवस होता. पहिल्याच दिवशी अमजद खान यांचा पहिला डायलॉग होता, कितने आदमी थे. आता हा संवाद बोलायचा होता, परंतु प्रचंड दडपण आलेलं होतं. एवढी मोठी संधी मिळालेली होती आणि त्यामुळे मग त्यांना हा संवाद नीट बोलता येत नव्हता. जवळजवळ 40 रिटेक घेतले. शेवटी तो दिग्दर्शक आहे ते वैतागले. म्हटले एक काम करा, आज आराम करा, आपण दुसऱ्या दिवशी घेऊ. आता आराम करा सांगितलं, पण अमजद खान आतून पूर्णपणे तुटून गेले, कोलमडून गेले होते. कारण जर पहिलीच संधी आपल्याला एवढी चांगली मिळते आणि जर आपल्याकडून नाही जमलं तर काय करणार? ते बिचारे रात्रभर खिन्न मनाने बसले, रडत बसले, टेन्शनमध्ये बसले होते. आणि दुसऱ्या दिवशी मग तयारी पण करत होते ते. आणि दुसऱ्या दिवशी मग सेटवरती आले. आणि आल्यानंतर कितने आदमी थे हा सीन अत्यंत प्रभावीपणे त्यांनी पूर्ण केला. आता याच काळात त्या सेटवरती त्यांना चित्रपटातनं काढून टाकलं जाणार अशा सुद्धा अफवा पसरल्या होत्या. म्हणजे चित्रपट फ्लॉप होऊ नये, की बघा हा कसला रे गब्बर सिंग, हा काय म्हणतो किती असा लो भाषेमध्ये बोलतोय. असा खलनायकाचा आवाज कसा असा खर्जातला पाहिजे, घाबरले पाहिजेत लोक. आणि हा अत्यंत लहान आवाजात बोलतोय. त्यामुळे सलीम खान यांनी दिग्दर्शकाला सांगितलं, की तुम्ही यांना बदला आणि दुसरा कोणीतरी घ्या. पण रमेश शिप्पी जे होते त्यांनी शेवटपर्यंत अमजद खान यांच्यावर विश्वास ठेवला आणि शेवटपर्यंत त्यांच्या पाठीशी राहिले. पण अमजद खान यांच्या मनात मात्र पक्क बसलं, की ज्या माणसानं माझी सुरुवातीला शिफारस केली होती, की याला चित्रपटात घ्या, तोच माणूस मला चित्रपटातनं काढण्याचा प्लॅन करतोय. आणि त्यानंतर पुढच्या आयुष्यात कधीही त्यांनी सलीम खान यांच्याबरोबर ती काम केलं नाही. आता ज्या दिवशी अमजद खान यांचा शोले चित्रपटासाठी जी निवड झाली होती, तर म्हणजे योगायोग बघा, त्याच दिवशी त्यांच्या घरी त्यांचा मोठा मुलगा शाबाद जन्माला आला होता. म्हणजे एका बाजूला आयुष्यातली सगळ्यात मोठी भूमिका, संधी त्यांना मिळाली. दुसऱ्या बाजूला त्यांची पत्नी आणि नवजात बालक हे दवाखान्यामध्ये होता. पण दुर्दैव बघा, दवाखान्यामध्ये ते होते, पण दवाखान्यातनं आणायला त्यांच्याकडे पैसे नव्हते. म्हणजे अत्यंत गरीब परिस्थितीमध्ये हे सगळं चाललं होतं. आता तुम्ही विचार कराल, की ते जर एवढे अभिनेते होते, त्यांचे वडील अभिनेते होते, हे होतं, ते होतं. पण कसं असतं, ते वडील अभिनेते होते, वडील चांगल्या पद्धतीनं हे होते. पण त्या काळामध्ये हे जे कलाकार होते, त्या कलाकारांचं आर्थिक नियोजन जे आहे, ते पूर्ण शून्य असायचं. आत्ता जे आहे तेवढंच बघायचे आणि त्याच्यामुळेच नंतर अनेक कलाकारांचे वाईट दिवस आले होते. असो, तर यावेळेस आता या अमजद खान यांना पैशाची गरज होती. त्यावेळी चित्रपट निर्माते चेतन आनंद यांनी त्यांना ₹400 देऊन मदत केली होती. त्या काळातले 400 म्हणजे ते त्याला गुणिले कित्येक हजार होतील असं बघा. आता त्यानंतर मग त्यांनी आपल्या कुटुंबाला घरी आणलं. आता अमजद खान यांच्या आयुष्यातील सगळ्यात मोठं दुःख होतं, की ज्या वडिलांनी त्यांना अभिनय शिकवला होता, ते वडील अमजद खान यांचा सुवर्णकाळ पाहायला जिवंत नव्हते. म्हणजे शोले चित्रपट 15 ऑगस्ट 1975 ला प्रदर्शित झाला आणि अमजद खान यांचे वडील जयंत हे चित्रपट प्रदर्शित होण्याच्या अगोदर 2.5 महिने म्हणजे 2 जून 1975 ला हे जग सोडून गेले. म्हणजे आपले वडील आपला चित्रपट म्हणजे गब्बर सिंग, किती खतरनाक शोले, तो पाहायला या जगात नाहीत, ही खंत त्यांचे कायम राहिली, आयुष्यभर ती खंत राहिली. आणि वडिलांनी आपलं यश पाहावं ही इच्छा हे म्हणजे अपूर्ण राहिली त्यांची कायमची. आता अमजद खान यांच्याबद्दलच्या काही गोष्टी आपण, आता काय होतंय, त्यांचं चरित्र जर पाहिलं तर बऱ्याच गोष्टी आहेत, पण आपण एक काही महत्वाच्या गोष्टी म्हणजे काही ज्या समोर आल्या त्या बघू. महत्वाच्या असं नाही, अमजद खान यांना म्हणजे चहाची प्रचंड आवड होती आणि ते एकदा
एका दिवसाला जवळपास 30 ते 40 कप चहा प्यायचे. एकदा पृथ्वी थिएटरमध्ये नाटकाची तालीम चाललेली होती आणि एका वेळी दूधच नव्हतं, त्यामुळे त्यांना चहा मिळाला नाही. त्यावेळेस अमजद खान यांनी चक्क एक म्हैस विकत घेतली आणि सेटवरती आणून बांधली आणि चहावाल्याला सांगितलं, की "बाबा रे, परत दुधाचं कारण सांगू नको. मला फक्त वेळेवरती चहा दे. मी बाकी काही मागत नाही, पण चहा मला पाहिजे." आता अशा पद्धतीचे अनेक किस्से त्यांच्या आयुष्यातले. आता त्यांच्या प्रेम कहाणीबद्दल सुद्धा एखाद्या चित्रपटासारखी रंजक कहाणी आहे. म्हणजे शेहला आणि अमजद हे दोघंही शेजारी-शेजारी राहत होते. शेहला म्हणजे त्यांची नंतर झालेली पत्नी. हे अगोदर त्यांच्या शेजारी राहणारी होते आणि अमजद हे कॉलेजमध्ये जात होते आणि ते दिसायलाही राजबेंडे होते. शेहलाही दिसायला अत्यंत सुंदर होती आणि त्यांचं वय केवळ 14-15 वर्षाचं होतं. शेहला त्यावेळेस 14-15 वर्षाच्या होत्या आणि त्या सुरुवातीला अमजद यांना भाऊ मानायच्या. त्यावेळेस अमजदनं तिला स्पष्ट सांगितलं, "हे बघ, हे भाऊ-बिऊ असं काही म्हणायचं नाही." आणि एक दिवस त्यांनी शैलाला सांगितलं, की "तू लवकर-लवकर मोठी हो, कारण मला तुझ्याबरोबर लग्न करायचंय." आणि त्यानंतर मग एक दिवस त्यांनी तिच्या घरी गेले आणि तिच्या घरच्यांना सांगितलं, की "मला हिच्याशी लग्न करायचंय आणि तुमची परवानगी द्या." आता ह्यांचं वय इतकं लहान होतं, की त्या वडिलांनी सांगितलं, की "अरे बाळा, अजून तुम्ही पाळण्यामध्येच आहात. तुम्ही जरा थोडंसं करियर करा, हे करा, ते करा, शिक्षण पूर्ण करा आणि नंतर बाकीच्या गोष्टी करू आपण." आणि त्यानंतर मग हे अ, अ, शेहला जी आहे, तिला तिच्या वडिलांनी अलीगडला शिक्षणासाठी पाठवलं. आता पाठवल्यानंतर सुद्धा यांचं मग पत्र वगैरे, प्रेमपत्र वगैरे सुरू झाली होती आणि अनेक वर्षांची प्रतीक्षा, प्रेम आणि त्यानंतर 1972 मध्ये या दोघांनी लग्न केलेलं होतं. शुभमंगल झालेलं होतं. तर अशा पद्धतीने यांची ही लव्ह स्टोरी आहे. आता परत येऊ आपण शोले चित्रपटावरती. तर शोले चित्रपटाच्या अभूतपूर्व यशानंतर अमजद खान यांचं स्टारडम शिखरावरती पोहोचलेलं होतं आणि याच काळामध्ये द गॅम्बलर चित्रपटाचं चित्रीकरण चाललेलं होतं आणि त्यासाठी ते गोव्याला जात असताना त्यांच्या कारला अत्यंत भीषण अपघात झाला आणि या अपघातामध्ये त्यांच्या छातीची हाडं तुटली, फुफ्फुसाला गंभीर दुखापत झाली होती आणि ते या अपघातात जगतात की मरतात इथपर्यंत स्थिती होती. पण सुदैवाने ते वाचले, जगले. पण त्यांनी जी औषधं घेतली होती, त्या औषधांचे दुष्परिणाम व्हायला लागले आणि त्यांचं वजन वेगानं वाढायला लागलं. वजन कमी होत नव्हतं, हालचाल करणं कठीण झालेलं होतं आणि एका मुलाखतीमध्ये त्यांनी याबद्दल खंत व्यक्त केली होती आणि ते म्हणतात, की "परमेश्वरानं मला दिलेली ही शिक्षा आहे." म्हणजे शोले प्रदर्शित होण्यापूर्वी त्यांनी देवाला नवस केला होता, की जर हा चित्रपट यशस्वी झाला, तर मी चित्रपटात काम करणं बंद करेल. आणि नंतर बघितलं तर चित्रपट सुपर डुपर, ठुपर टुपर हिट झाला. पण आता ह्यांना नाव झालं, पैसा मिळायला लागला, प्रसिद्धी झाली आणि त्यामुळे मग त्यांनी आता चित्रपटात काम करणं देवाला म्हटले, "देवा मला माफ कर" आणि चित्रपटात काम करायला सुरुवात केली. आणि त्यांचं असं म्हणणं आहे, की त्यामुळे देवानं मला शिक्षा दिली आणि त्यामुळे आता मी जाड-जाड होत चाललोय. पण असं असलं तरीही त्यांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये 50 पेक्षा जास्त चित्रपटामध्ये काम केलं होतं आणि केवळ खलनायकच नाही, तर त्यांनी विनोदी चित्रपटात काम केलं होतं, पॉझिटिव्ह भूमिका सुद्धा केलेल्या होत्या. आणि 1996 मध्ये प्रदर्शित झालेला कलिंगा हा त्यांचा शेवटचा चित्रपट होता. पडद्यावरती अत्यंत क्रूर वाटणारा हा माणूस प्रत्यक्षामध्ये अत्यंत प्रेमळ होता आणि गरजू किंवा जे गरजवंत होते, गरीब होते, त्यांना ते मदत करत असायचे. आणि अनेकांना त्यांनी पैशासाठी मदत केली किंवा बाकीच्या ज्या काही अडचणी असतील त्यासाठी मदत केलेली होती. आणि पडद्यावरचे गब्बर सिंग आणि खऱ्या आयुष्यातले अमजद खान ह्या दोन टोकाच्या भूमिका होत्या, टोकाची व्यक्तिमत्व होते आणि त्यांचा प्रवास जो आहे तो अगदी हृदयस्पर्शी अशा पद्धतीचा होता आणि अत्यंत कमी वयामध्ये ते हे जग सोडून गेलेले होते. आता मी ही जी माहिती आहे ती तुम्हाला अगदी थोडक्यामध्ये सांगितली. पण जर तुमच्याकडे अजून काही माहिती असेल किंवा तुम्हाला अजून काही माहिती पाहिजे असेल तर ती सुद्धा मला कमेंटमध्ये जरूर कळवा. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन विषयासह. तोपर्यंत धन्यवाद.